म्हटलं मंत्रिमंडळच काय, मंत्रिपद काय, मंत्रिमंडळ काय, सारं त्याग करून या मुक्ताबाईच्या चरणाला यायची नाथाभाऊची तयारी आहे. सारं त्याग करून या मुक्ताबाईच्या चरणाला यायची नाथाभाऊची तयारी आहे. पाहिलं एकनाथ खडसे काय म्हणतायत, मंत्रिपदाचा त्याग करण्याची तयारी त्यांनी बहुधा सुरू केली. म्हणूनच की काय, मुक्ताईनगरमधल्या कार्यक्रमात ते चक्क लाल दिवा नसलेल्या गाडीतून आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते गैरहजर राहिले. त्याबाबत विचारल्यावर नाथाभाऊ काय म्हणाले ते पहा. पत्रकार म्हणाले की नाथाभाऊ मंत्रिमंडळाची बैठक आहे आज, कॅबिनेट आहे आणि राज्यभरातलं वातावरण पाहता तर अनेक कावळे कावका करताय, टिटव्या टिवटिव करताय. तिकडे कावका चालू आहे, टिटव्या टिवटिव करून राहिले, तरी तुम्ही आज मंत्रिमंडळाची बैठक सोडून कुठे आला. परंतु या लोकांचे आशीर्वाद जोपर्यंत पाठीचे आहे, मुक्ताबाई जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत चिंता करण्याची गरज नाही. पत्नीच्या नावानं भोसरी इथल्या MIDCची जमीन खरेदी केल्यानं खडसे अडचणीत आले. जमीन नियमानुसार घेतल्याचा त्यांचा दावा उद्योग मंत्र्यांनी खोडून काढलाय. तर खडसेंच्या बचावासाठी भाजप प्रवक्त्यांना खुलासा करावा लागलाय. जवळपास 46 वर्ष झाले MIDCने ही भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. MIDCच्या आणि महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या आमच्या सरकारच्या आदेशामध्ये कोणतीही भूसंपादनाची प्रक्रिया 2 वर्षाच्या आत जर पूर्ण केली नाही तर ते व्यपगत होते. दुसरी MIDCची जागा ही MIDCचीच आहे. 1962 साली म्हणजे इतक्या पूर्वीच्या काळामध्ये त्या जमिनीचं वाटप झालेलं आहे. तिथे कारखाने चालू आहेत. ते MIDCने ती जमीन कारखान्यांना देऊनच टाकलेली आहे. त्यामुळे आता त्याच्यामध्ये MIDCला काही करता येण्यासारखी भूमिका नाही. जमीन विकत घेतली अशा तऱ्हेचा जो आरोप महसूल मंत्री एकनाथराव खडसेंवर केला जातो तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि या संदर्भात उद्योग मंत्री देसाई साहेबांनी केलेलं विधान सुद्धा अपुऱ्या माहितीवर केलेलं विधान आहे. या प्रकरणी खडसेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली. मंदाकिनी एकनाथराव खडसे, त्यांचे जावई खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांनी परस्पर खरेदी केली. या खरेदी करण्याचा उद्देश जो आहे तो आता उघड झालेला आहे की लँड ॲक्विजिशन प्रोसेस ॲक्टिवेट करायची आणि त्याच्यातर्फे नवीन ॲक्टप्रमाणे जास्तीत जास्त पैसे गव्हर्नमेंटच्या नवीन व्हॅल्युएशनप्रमाणे घ्यायचे. कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी फोनवरचं कथित संभाषण आणि विशिष्ट कंत्राटदारांवर मेहर नजर यामुळे देखील खडसेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. खडसेंवरील आरोपांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्रीच योग्य निर्णय घेतील असे संकेत नुकतेच भाजप श्रेष्ठींनी दिले होते. त्यामुळे जूनच्या मध्यावर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नाथाभाऊंचे पंख छाटले जाण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.